या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे किंवा गट गणाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले। यामध्ये तुम्ही ज्या गटातून इच्छुक आहेत कानोर पठार हा गट ओबीसी पुरुष म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग निघाल्यामुळे तुमचा मार्ग ह्या जिल्हा परिषद निवडणुकी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोकळा झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्या गटामध्ये तयारी करत आहेत, तर आता निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही प्रामुख्याने कोणते प्रश्न आणि घेऊन या आता निवडणूक रिंगणात उतरणार आहेत? आता गेले जवळपास 4 वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या प्रलंबित होत्या आणि आज आरक्षण जाहीर झालेलं आहे। त्यामुळे आमच्या कानोर पठार जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी पुरुष असं आरक्षण आलेलं आहे आणि गेली 4 वर्षांपासून आम्ही सर्वजण आमचे सगळे सहकारी मित्र सर्वच जण खूप कष्ट घेत होते, परंतु इलेक्शन लांबणीवर जात होते। मुख्यतः गेल्या 7-8 वर्षांमध्ये आम्ही नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। अनेक ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना होत्या त्या माध्यमातून अनेक सार्वजनिक कामं आमचे विजयरावजी आवटी साहेब यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे शिवसेनेचे बांधकाम समिती सभापती होते त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या व्यक्तिगतरित्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आम्हाला राबवता आल्या, मुख्यतः ग्रामीण रोजगार हमीच्या योजनेमधून रस्ते देण्यात आले। त्यानंतर अनेक ठिकाणी हायमॅक्स किंवा बाकडे, अनेक ठिकाणी मी व्यक्तिगतरित्या अनेक मंदिरांना फरशी बसवण्याचं सुद्धा काम केलं। विद्यार्थ्यांना मदत, अनेक जे तरुण बेरोजगार होते त्यांना MIDC मध्ये मी व्यक्तिगतरित्या मदत करून अनेक तरुणांना कंपन्यांमध्ये तिथं काम देण्याचं काम झालेलं आहे। अनेक माझे काही तरुण सहकारी मित्र होते त्यांना वेगवेगळे उद्योग व्यवसाय मी पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी सुरू करून दिलेले आहे। अनेक जे मुलं होते ज्यांचे शिक्षण घेण्याची म्हणजे गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नव्हते, अशा अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण आम्ही केलेलं आहे। मी माझ्या गटामध्ये विशेषतः जवळा गावामध्ये अनेक ठिकाणी एक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून मी दरवर्षी करतो। दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्ही अनेक वृक्षांची लागवड करतो आणि त्याचं प्रामुख्याने 99% वृक्ष आमचे संवर्धन पण झालेलं आहे आणि ते चांगल्या अवस्थेमध्ये आज आहेत। अशा आणि अनेक आरोग्य सेवा तर आम्ही आरोग्य सेवा करणारीच माणसं आहोत। म्हणजे कोविडपासून आतापर्यंत आणि त्याच्या अगोदर पण अनेक आरोग्य शिबिरं घेतले, अनेक लोकांना त्याच्या ऑपरेशनची शिबिरं घेतली, अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। हे असं काम सातत्याने सामाजिक काम हा आमचा मुख्य पिंड आहे आणि ते आम्ही सतत चालू ठेवणार आहोत। आजही चालू आहे, मागेही चालू होतं आणि यापुढेही ते सातत्याने चालू राहील। लोकांना जिथं जिथं मदत लागेल ते सर्व आम्ही करणार आहोत। तहसीलचे प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचे काही प्रश्न असतील, पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांचे काही प्रश्न असतील, वीज बोर्डाच्या माध्यमातून अनेक लोकांचे DPचे प्रश्न असतात किंवा वेगवेगळे प्रश्न असतात, कृषी खात्याचे प्रश्न असतील, असे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि भविष्यात पण राहणार। लोक पारनेऱ्या ठिकाणी मी असल्यामुळे माझ्याकडे हक्काने येतात आणि आम्ही त्यांचे प्रश्न सोडवल्यानंतर फार गावगाव करत नाही किंवा आम्ही यांचे प्रश्न सोडले लोकच त्या म्हणून आज जे काही कानोर गटामध्ये वातावरण आहे किंवा जे लोक सांगतात की डॉक्टर 100% निवडून येणार आहेत, ते कशाच्या जोरावर सांगतात की त्यांच्याशी असलेले सुखदुःखामध्ये असलेले संबंध, त्यांच्या अडीअडचणीमध्ये दिलेली साथ, या गोष्टींच्या जोरावरच आमचे सर्व कार्यकर्ते लोकांचे प्रश्न, शिवसैनिक असतील, आमचे सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असतात आणि त्याच जोरावर ही इलेक्शन आम्ही सहज एकतर्फी करून घेऊ याची मला पूर्णपणे खात्री आहे। सध्या आता इलेक्शन प्रचारादरम्यान तुम्ही प्रामुख्याने म्हणजे पठार भागाच्या अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, इतर पण अनेक प्रश्न आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही पठार भागावरती प्रचार करत असताना प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरणार आहे? पाणी प्रश्न हा मुख्य मुद्दा आहेच। पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पाठीमागे आमचे आवटी साहेब ज्यावेळेस उपाध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही पठार भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात भरपूर प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यामध्ये यश आलेलं नाही। परंतु आता या पुढील काळामध्ये आम्ही पठार भागावरील जी 16 गावांची पाणी योजना असेल किंवा इतर, कारण कानोर पठार गावाला प्रत्येक वेळी दुष्काळामध्ये टँकर लागतो, तर असं जे काय असेल समजा आम्हाला जे अधिकार प्राप्त होतील
चांगल्या लोकांनी साथ दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर मुख्यतः 16 गावांची पाणी योजना असेल किंवा इतर जे काही पाणी प्रश्नासाठी करता येईल, पाणलोट विकास क्षेत्रासाठी करता येईल, ते आम्ही सर्वजण करण्याचा निश्चितपणे प्रामुख्याने प्रयत्न करू। या ठिकाणी मला अजून असं विचारायचं आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तुम्ही महाविकास आघाडीसोबत होते असं शेवटपर्यंत तुम्ही सांगत होते, बरोबर? परंतु म्हणजे तुमच्यावरती असा आरोप केला गेला की तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला मदत केली, बरोबर? तर त्या अनुषंगाने आता ह्या निवडणुकीत तुम्हाला महाविकास आघाडीसोबत तुम्ही राहणार आहेत की म्हणजे तुम्ही दुसरा कोणाचा आधार घेणार आहे? आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही। आमची लोकसभेच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीचा पूर्णपणे 100% धर्म पाळला आणि विधानसभेच्या वेळेस सुद्धा आम्ही तो धर्म पाळत होतो, परंतु काही कारणास्तव आम्ही शांत राहिलो। आम्ही कोणाचे चुकीचं काम केलेलं नाही। आम्ही महाविकास आघाडी सोबतच होतो, कालही होतो, आजही आहे, उद्या राहणार आहोत आणि आम्ही आमचे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही उमेदवारी आम्ही करणार आहोत। मग त्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतील वरिष्ठ पातळीवर त्या पद्धतीने आम्ही राहू। जवळा गाणात आणि आता कानोर पठार गाणात तुमच्याकडे कोण उमेदवार असतील काही त्याची तुम्ही चाचपणी केलेली का? आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत, ती वेळेला त्यांची नावं समोर येतील आपल्या। आणि आता सध्या म्हणजे कानोर पठार जिल्हा परिषद गटात निवडणूक करत असताना म्हणजे महाविकास आघाडीच्या सोबत तुम्ही समन्वय साधून निवडणूक करणार? महाविकास आघाडी संदर्भातले सर्व म्हणजे या प्रामुख्याने म्हणजे तुमची जी म्हणजे घेण्याचे अधिकार जे आहेत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींना आहेत, ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या निर्णयासोबत राहू। नाही, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे अशी चर्चा होती की निगोज जिल्हा परिषद गट आणि कानोर पठार जिल्हा परिषद गट हे 2 गट आपण या ठिकाणी म्हणजे तुम्ही म्हणजे त्यावरती हक्क सांगत होते, बरोबर? तर ह्या 2 गटातच या ठिकाणी ओबीसी पुरुष म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गीय आरक्षण पडलेलं आहे, तर तुम्ही अजूनही त्या मतावर ठाम आहे का बाबा आम्ही हे 2 गट घेणार आहे? असं आमचं सुरुवातीपासून लोकसभेपासून जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये हे 2 गट आम्हाला प्रामुख्याने देण्यावर शिक्कामोर्तब पहिल्यापासून झालेलं आहे, कारण या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे। आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि निवडून येण्याची पूर्ण क्षमता असलेली तालुक्यात 1 नंबर निवडून येण्यासारखे उमेदवार आमच्याकडे या दोन्ही गटांमध्ये असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आम्ही तो हक्क सोडणार नाही कदापि। या ठिकाणी आपल्यासोबत निगोज नाही पारनेर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे हे होते। ते कानोर पठार जिल्हा परिषद गटातून स्वतः इच्छुक उमेदवार आहेत। धन्यवाद डॉक्टर। थँक्यू।